सर्व प्रियजनांना. सर्व तुम्ही कसे आहात प्रियजनांनो? परमेश्वराने मला सुरक्षित ठेवलेलं आहे आणि मी आनंदित आहे आणि तुम्ही पण, त्यांनी तुम्हाला पण सांभाळलेलं आहे. म्हणून आपण तुम्ही आणि मी आपण दोघी मिळून देवापाची उपकार स्तुती करूया, त्याला धन्यवाद देऊया, त्याला आभार मानूया प्रियजनांना. आणि त्याच्या सुंदरशा जीवित लिखित वचनाकडे आपण वळूया. आजचं सुंदरसं वचन मला परमेश्वराने दिलेलं आहे. योहानकृत शुभवर्तमान याचा 15वा अध्याय 1 ते 10 वचन. सुंदरशी हेडिंग आहे प्रियजनांनो, द्राक्षवेल आणि फाटे. द्राक्ष म्हटल्याबरोबर काय समोर येते? सुंदरसे ग्रेप्स. बघा, मी थोडंसं बनवलं प्रियजनांनो. मला काही एवढं चांगली ड्रॉइंग येत नाही, परंतु आय जस्ट ट्राईड, प्रयत्न केलेला आहे. हे सुंदरसे ग्रेप्स बघा, वेल असतो हा, वेल. ग्रेप्सला आहे ना, द्राक्षाचं झाड असा उभं नाही ना, त्याला वेल असते, कारण त्याला असं त्याचं वजन असते ना, मग त्याला वेल असते. तो द्राक्षाचा हा झाड आहे प्रियजनांनो. आणि मी ट्राय केलं बनवायचा. येशूदेवाच्या कृपेने मी एवढं बनवू शकले प्रियजनांनो. ऑल ग्लोरी टू गॉड. द्राक्षवेल आणि फाटे, सुंदरसं हेडिंग आहे. द्राक्षवेल आणि फाटे. मीच खरा द्राक्षवेल आहे, माझा बाप माळी आहे. माझा बाप कोण? प्रभू येशू मसीह म्हणतो, माझा बाप माळी आहे. तो बाप तो कोण? तो यहोवा स्वर्गीय पिता परमेश्वर आहे प्रियजनांनो. आणि सुंदरसं या वचनामध्ये इतकं सुंदर प्रभू येशू मसीहने आपल्याला स्पष्टीकरण केलेलं आहे की माझ्यातील न देणारे जे झाड आहे त्यांना बाप काय करतो? प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या फाट्यांना अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करतो. बघा प्रियजनांनो, या दोनच ओळीमध्ये किती रहस्य आहे बघा. परमेश्वराचं प्रत्येक वचन एक रहस्यवत्र मिस्ट्री, त्याचा राज आहे आणि त्याचं गूढ वचन त्याच्यामध्ये दडलेलं आहे. जसं म्हणतो आपण, एक समजा आपल्या आजीनं आपल्याला पोटली दिली की हे घे बाई, ही माझ्याकडून तुला पोटली आहे, परंतु त्या पोटलीमध्ये किती तो राज आहे, त्याच्यामध्ये किती, त्याच्यामध्ये काय त्याच्यामध्ये दडलेलं आहे हे ना, काय त्याचा खजाना आहे. त्याच्यामध्ये सोनं आहे, त्याच्यामध्ये रुपये आहे. तर परमेश्वराच्या एक वचन जे आहे त्याच्यामध्ये किती राज आहे, ते किती त्याच्यामध्ये दडलेलं किती राज आहे ते आपल्याला ओपन करतो तो, आणि ते आपल्याला पाहायचं आणि त्याच्याद्वारे आपल्याला फळद्रूप व्हायचंय प्रियजनांनो. आणि प्रभू येशू मसीहचं आपल्या जिवंत देवाची इच्छा आहे की तुम्ही आणि मी, तुमचं आणि माझं जीवन फळांनी लादलेलं असलं पाहिजे आणि तुम्हाला मला कोणत्याच गोष्टीची कमी पडली नाही पाहिजे प्रियजनांनो. म्हणून तो म्हणतो, मीच खरा द्राक्षवेल आहे आणि बाप माझा माळी आहे. आणि साफसूफ करतो. स्वर्गीय पिता परमेश्वर आपल्यामध्ये जे काही घाण आहे, जे काही वाईट गुण आहे, जे काय आपल्यामध्ये नाही पाहिजे, जे काय पापमय आहे, जे काही त्याला न आवडणाऱ्या गोष्टी आहेत, ते तो साफसूफ करतो. आणि आपण प्रत्येकाला तो साफसूफ करून आपल्याला फळांनी लादलेलं त्याला आवडते प्रियजनांनो. फळांनी फळफळून जा, आशीर्वादाने तो भरभरून काढतो आपल्याला. असा परमेश्वर आपला आहे प्रियजनांनो. तो आपला ख्रिस्ती जीवनाचा जो मेन फाउंडेशन आहे प्रियजनांनो. फाउंडेशन म्हणजे काय? जेव्हा आपण घर बांधतो फॉर एक्झाम्पल, तेव्हा फाउंडेशन म्हणजे काय? नीव, ज्याला हिंदीमध्ये नीव म्हणतात, जे स्टार्ट असते, ज्याला फाउंडेशन, ज्याला पाया, ज्याला आपण म्हणतो पाया मजबूत नाही करणार तर वर कसं बनणार? पाया मजबूत नाही होणार तर घर कसं बांधणार प्रियजनांनो? मग त्याच्यासाठी काय? गिट्ट्या, जुन्या दगड जे असतात ना, पहाडांचे दगड, तर ते त्याला गिट्ट्या म्हणायचे. गिट्ट्या आणतात, चांगलं सिमेंट, अंबुजा सिमेंट, रेती, माती एकदम भारीतलं भारी आणतो आणि फाउंडेशनला मजबूत करतो प्रियजनांनो. आज तुम्हाला मला सांगू द्या प्रियजनांनो, आपल्या ख्रिस्ती जीवनाचा जो मेन
फाउंडेशन आहे तो म्हणजे विश्वास. प्रियजनांनो, जेव्हा जेव्हा प्रभू येशू मसीहनं जितके चमत्कार केले प्रत्येकामध्ये त्याने सांगितले, तू माझ्यावर विश्वास धर म्हटलं का? तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. जा मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. देवाची स्तुती कर. तुला तुझ्या विश्वासाने बरे केलेले आहे. तू विश्वास ठेवशील तर देवाचा गौरव पाहशील. प्रियजनांनो, जेव्हा मार्था आणि मरिया आपला एकुलता एक भाऊ जो मरण पावून 4 दिवस होतो, तो लाजर, प्रियजनांनो 4 दिवस होऊन जातात त्याला मरून. प्रभू येशू मसीह जेव्हा तिकडे येतो, प्रभू येशू मसीह रडतो, तो रडतो. येशू रडला. प्रियजनांनो, प्रभू येशू मसीह आपल्या दुःखात रडतो. असा परमेश्वर कोण आहे जो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी रडतो, जो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी प्राण देतो? असा परमेश्वर कोण आहे? प्रियजनांनो, असा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि त्याने तो करून दाखवला. प्रियजनांनो, सुंदरसं, किती खूप कठीण आहे का परमेश्वराने आपल्याला जे करायला सांगितले? काय आज्ञा आहे? फक्त विश्वास, आणि तो पण मजबूत विश्वास धरा की होणार. माझे सारे दुःख संकट प्रभू येशू मसीह निवारण करण्यास समर्थवान परमेश्वर आहे. तो आजार, तो चौथा स्टेजचा कॅन्सर, लास्ट स्टेजचा TB, माझा प्रभू येशू मसीह बरं करण्यास शक्तिमान परमेश्वर आहे. त्याच्यासमोर पहाडापेक्षा तो उंच आहे. तो आजार त्याच्यासमोर मच्छर आहे. प्रियजनांनो, आज तुम्ही म्हणसाल, मी किती आजारी आहे, मी किती कर्जात आहे, मी किती संकटात आहे, माझ्याकडं काय आहे काय नाही, मी किती प्रार्थना करतो. प्रियजनांनो, तुमच्या प्रार्थनेमध्ये जो विश्वास हवा आहे तो विश्वास कुठेतरी कमी होत चालला आहे. म्हणून प्रियजनांनो, जागृत व्हा, सावधान व्हा. आज तुम्हाला मला परमेश्वराने हा समय दिला आहे, त्याचा धन्यवाद करा आणि पुन्हा त्याच्या विश्वासात मजबूत व्हा. जसं नेहम्या म्हणतो, प्रियजनांनो, जेव्हा ती भिंत यरुशलेमाची पडली होती, पुन्हा तो बांधतो आणि परमेश्वराच्या योजनेला सन्मान देतो. परमेश्वराच्या योजनेनुसार तो भिंत दुरुस्त करतो आणि सर्व इस्रायल लोकांना एकवट करून परमेश्वराचा धन्यवाद करतो आणि म्हणतो, परमेश्वराचा आनंद माझी ताकद आहे. प्रियजनांनो, आज तुम्हाला मला हेच म्हणायचं आहे, परमेश्वराचा आनंद माझी ताकद आहे. मी भिणार नाही. हा आजार, हा रोग, ही दरिद्री, ही गरिबी, हे उपासमार, हे संकट, हे कर्जबाजारी माझ्या परमेश्वरासमोर मच्छर आहे. माझा परमेश्वर किती महान आहे, किती थोर आहे. तो मला याच्यातून मार्ग काढेल. हे सारे माझ्या जीवनातले दुःख त्रास तो दूर करण्यास शक्तिमान परमेश्वर आहे, सर्वशक्तिमान परमेश्वर आहे. प्रियजनांनो, हे सर्व तुम्हाला समजण्यास आणि त्याच्या स्वर्गीय त्याची महिमा पाहण्यास, त्याचा गौरव पाहण्यास तुम्हाला मला श्वासाच्या अंतापर्यंत टिकून ठेव आणि त्याच्या स्वर्गीय आशीर्वादाने तुम्हाला मला भरभरून काढो. आमेन.